विद्यालयांमध्ये सरस्वतीचा फोटो कशाला वापरायचा आहे? कित्येक विद्यालय व महाविद्यालयांमध्ये सरस्वतीचे फोटो लावलेले असतात. जणू शैक्षणिक संस्था ह्या धर्माच्या प्रचाराचे केंद्र होऊ लागल्या आहेत. सरस्वतीला विद्येची देवता मानण्याची या देशात पद्धत आहे. विद्यार्थ्यांकडून सरस्वतीची प्रार्थना करून घेतल्याने विद्यार्थ्यांना सरस्वती प्रसन्न होऊन विद्यादान देते ही अंध भावना याच्या पाठीमागे आहे. विद्यादानाबद्दलची अशी अंधविश्वासू भावना विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवली जाते. प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीच्या प्रार्थनेने केली जाते. शिक्षण क्षेत्रातील बहुतेक सर्वच कार्यालयात होणारे कार्यक्रमही सरस्वती प्रार्थनेने सुरू होतात. विद्यालयात सर्व धर्माची मुले आहेत हे जणू शिक्षक लोक विसरूनच गेले आहेत. ज्या प्रार्थना तालासुरावर विद्यार्थ्यांकडून गाऊन घेतल्या जातात त्या सर्व देवाच्या मोठेपणाची थोरवी गाणाऱ्या ह्या एकाच धर्माच्या असतात. ही विशिष्ट एकाच धर्माची देवगीते विद्यालयात असलेल्या इतर सर्वच धर्माच्या विद्यार्थी वर्गाकडून म्हणवून घेतले जातात. धार्मिक प्रार्थना व गीते म्हणायचेच असतील तर सर्वच धर्माच्या प्रार्थना म्हणाव्यात नाही. पण ह्या प्रार्थना म्हणण्याची गरजच काय? एकाच धर्माच्या प्रार्थना म्हणण्याने इतर धर्माच्या बालकात ही विकृती निर्माण होते. त्यांच्या बाल मानसिकतेचे खच्चीकरण होऊन त्यास निश्चितच विकृत अवस्था येते. द्यायचेच असेल तर सर्वच धर्माचे एकत्रित शिक्षण द्या की, ज्यामुळे कोणत्या धर्माचे शिक्षण चांगले आहे आणि कोणत्या धर्माचे शिक्षण हे फसवे आहे हे समजल्यावर विद्यार्थी हे डोळस बनतील. आणि अशा माणसाचीच, अशा विद्यार्थ्यांचीच या देशाला खरी गरज आहे. जय ताकत मेरे बदन में, मैं जब भी यूं गरज कर जय भीम बोलता हूँ.